ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। नाशिक जिल्ह्यात महायुतीमध्ये जागा वाटपापूर्वीच वादाची ठिणगी पडली आहे। नाशिकमधील स्थानिक नेते जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्यात म्हणून प्रयत्न करतात आणि त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम राहणार आहे का? बघूया रिपोर्टमध्ये। नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची चिन्ह आहेत। याच पार्श्वभूमीवर नाशकात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालंय। मात्र नाशिकमध्ये महायुतीतला मोठा भाऊ कोण यावरून मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता दिसते। नाशिकमध्ये एकूण 15 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आमदार, भाजपचे 5 आमदार, एकनाथ शिंदे गटाचे फक्त 2 आमदार आहेत। मात्र अवघ्या 2 जागा असलेल्या शिंदे गटानं 7 जागांवर दावा केलाय, तर अजित पवार गट 8 जागांवर लढण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे आता भाजप किती जागांवर दावा सांगणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आमचं एकच म्हणणं आहे की महायुतीचे उमेदवार हे निवडून आले पाहिजे आणि सत्ता ही पुन्हा एकदा महायुतीचीच आली पाहिजे। नाशिकमध्ये किमान 7 ते 8 जागा ह्या शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे। नाशिकमध्ये 2 आमदार असलेल्या शिंदे गटानं 7 जागांवर दावा केलाय। मात्र भाजप आणि शिंदे गटाच्या तुलनेत अजित पवार गटाचं प्राबल्य अधिक आहे। त्यामुळे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ माघार घेण्याची शक्यता कमीच आहे। भुजबळांनी नाशिकमध्ये 8 विधानसभा मतदारसंघात लढण्याची घोषणा केली आहे। राजकीय पक्ष जो निर्माण होतो हा निवडणूक लढवण्यासाठीच निर्माण होतो, पण त्याला पुढे जायचं नाही तर मग तो सामाजिक संघटना झाली ते, बरोबर की नाही? तर आम्ही सुद्धा लढणार। आता एवढंच आहे। आता इथे जागा त्यांच्या सगळ्या BJPच्या आहेत काय, पण बाहेर जे आहेत तालुक्यामध्ये एकूण 15 सीट्स आहेत, त्याच्यामध्ये 6 सीट्स जे आहेत राष्ट्रवादीचे आमचे लोक आहेत, बरोबर काय? आणि एक इगतपुरीचा सुद्धा उमेदवार हा आम्ही त्यांना दिलं निवडून आणलेला आहे। 6 ते 7 ठिकाणी जे आहे निश्चितपणे आहे। शिवसेनेला 7 जागा हव्या, राष्ट्रवादीला 8 जागा, मग भाजपचं काय? ही चढाओढ सुरू असतानाच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी थेट 15 जागांवर लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी बावनकुळे साहेब आणि आमची पूर्ण कोर टीम ही ठरवेल। मला असं वाटतं की ते सगळे ठरवतील, तोपर्यंत आपण वाट बघूया आणि त्यांचा निर्णय जो असेल त्याला सगळे महायुतीचे कार्यकर्ते एकत्रित मिळून जिंकण्यासाठी काम करतील। खरं तर मला कार्यकर्ता म्हणून विचारलं आहे तुम्ही, तर सर्व जागा लढवाव्यात। त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्याच जागा भाजपने लढवाव्यात, पण युतीचे कंपल्शन काय असतात हे मला कळतं। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपातही नाशिक लोकसभेचा तिढा सर्वात शेवटी सुटला होता। हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला भाजप आणि अजित पवार गटाकडून अप्रत्यक्ष विरोध होता। नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळही इच्छुक होते। स्वतः अमित शहांनी उमेदवारीचा शब्द दिल्याचं भुजबळांनी म्हटलं होतं। अशातच शांतिगिरी महाराज यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली। त्यामुळे हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर होईपर्यंत पुलाखालून बरंच पाणी निघून गेलं आणि महायुतीच्या याच तिढ्याचा फायदा घेत ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंनी बाजी मारली। आता विधानसभेलाही महायुतीचा जागा वाटपाचा वाद उफाळून येण्याची चिन्ह आहेत। मात्र लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महायुतीकडून स्थानिक नेत्यांची समजूत कशी काढली जाते आणि नाशिकच्या जागा वाटपात मोठा भाऊ कोण ठरतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।